हॅलो, नमस्कार. मागच्या लेक्चरमध्ये आपण पॉलिटिक्सचे कलम 12 पर्यंतच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण बघितल्या. ह्या लेक्चरमध्ये आता आपण आर्टिकल 16 पासून सुरुवात करूया. खरं तर फंडामेंटल राईट हा आपल्यासाठी फार फार महत्वाचा आहे. कलम 16 पासून आपण या चॅप्टरला सुरुवात करतोय. मागचं लेक्चर तुम्ही रिवाईज करणं अपेक्षित आहे. छानपणे रिवाईज केलं असेल. त्याचे पीवायक्यू सोडवणं पण गरजेचं आहे. जर पीवायक्यू सोडवले तर आणि तरच आपली अॅक्युरसी वाढते. आर्टिकल 16 काय म्हणतो की सरकारी नोकऱ्यांमध्ये समान संधी दिली जाणार आहे. मग तुम्ही कोणत्याही धर्माचे असा, कोणत्याही जातीचे असा, कोणत्याही वंशाचे असा, तुमचं लिंग मुलगा असो किंवा स्त्री असो, कुळ कोणतंही असलं तरी चालेल. तुम्ही कोणत्याही ठिकाणी जन्मलेले असले तरी चालतंय. तुमचा निवास भारतामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये असला तरी चालेल. या इतर धर्म, वंश, जात, लिंग, कुळ, जन्मस्थान आणि निवास इत्यादी कारणांवरनं भेदभाव नाही केला जाणार. तुम्हाला सरकारी नोकऱ्यांमध्ये समान संधी दिली जाणार आहे. हे जे कारण आहेत, तुमचा जन्म कुठं झाला, जात, लिंग, धर्म, वंश यावरनं तुमच्यामध्ये भेदभाव केला जाणार नाही, असा कलम 16(2) सांगतो. खरं तर ही जी हेडलाईन आहे, ही तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात. अनेक वेळा जोड्या लावायला विचारलंय, की समान संधीची जी व्याख्या आहे ती कोणत्या कलमामध्ये दिली, तर ती कलम 16 मध्ये दिली. कलम 16(2) काय सांगतो, तर तुमच्यामध्ये इत्यादी कारणांवरनं भेदभाव केला जाणार नाही. हे कलम 16(2) सांगतो. 16(3) काय सांगतो, की संसद काही नोकऱ्यांसाठी निवासी असण्याची तुम्हाला अट लावू शकतं. अशी जी अट आहे ती आंध्र प्रदेश या राज्याने लावलेली आहे. म्हणजे आंध्र प्रदेश हा एकमेव राज्य आहे, की ह्या राज्याने निवासी असण्याची व्याख्या लावली आहे. तर तुम्ही त्याच राज्याचे रहिवासी असायला पाहिजे. जर तुम्हाला त्या नोकऱ्यांमध्ये जर तुम्हाला सरकारी ज्या नोकऱ्या आहेत आंध्र प्रदेशमध्ये, त्या सरकारी नोकऱ्यांमध्ये काही अशा नोकऱ्या आहेत तिथे, की त्या नोकऱ्यांमध्ये जर तुम्हाला ती नोकरी करायची असेल, तर तुम्हाला आंध्र प्रदेश निवासाची अट लावू शकतं. आणि हे एकमेव असं राज्य आहे, की त्या राज्यामध्ये निवासाची अट लावली जाऊ शकते. हे कोण सांगतो? तर आर्टिकल 16(3) ने हा राज्यघटनेच्या आर्टिकल 16(3) ने खरं तर राज्यांना हा अधिकार दिलाय. तर कलम 16 काय म्हणतो? पाठ करायचं सरकारी नोकऱ्यांमध्ये समान संधी. कलम 16(2) काय म्हणतो? तर धर्म, वंश, जात इत्यादी कारणांवरनं भेदभावास मनाई. पाठ करायचं 16(2) सुद्धा. 16(3) काय म्हणतो? संसद काही ठिकाणी निवासी असण्याची अट लावू शकते. तर हे 16(1), 16(2) आणि 16(3) पाठ करायचा आणि आंध्र प्रदेश हे एकमेव राज्य आहे ज्या राज्याने निवासाची अट लावली. मित्रांनो, मंडल खटला झाला होता 1992 या सालामध्ये. फार महत्वाचा खटला आहे. महत्वाचा खटला आहे. इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच वेळा प्रिलिमला, मेन्सला विचारला जातो. 1992 मध्ये हा खटला झाला होता आणि या खटल्याने कलम 16(4) चं परीक्षण केलं होतं. मग आता आपल्यापुढे प्रश्न हा पडला असेल, की नेमकं सर आम्हाला कळलं, की 16(1) काय असतो सरकारी नोकऱ्यांमध्ये समान संधी. 16(2) म्हणतोय की भेदभाव करण्यास मनाई. 16(3) म्हणतोय का संसद निवासाची अट लावू शकतं. तर हे 3 आर्टिकल मला कळले. पण आता मंडल खटल्याने कोणत्या आर्टिकलचं परीक्षण केलं होतं? तर 16(4) चं परीक्षण केलं होतं. मग आता 16(4) चा आर्टिकल आपल्याला कळला पाहिजे ना? का आता पूर्ण आर्टिकल हा सरकारी नोकऱ्यांच्या संबंधात आहे. तर 16(4) म्हणतो का राज्यसंस्था आपल्या सेवांमध्ये कोणत्याही नागरिकाचं पर्याप्त प्रतिनिधित्व त्या सेवांमध्ये नसेल, तर नेमणुका आणि पदांमध्ये जागा राखून ठेवल्या जातील. म्हणजे विशिष्ट असे काही मागासवर्ग आहेत. समजा एस-सी झालं, एस-टी झालं, ओ-बी-सी झालं. यांना आपण सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिलेलं आहे. बघा आपल्याला पण आपण एम-पी-एस-सीचा फॉर्म भरतो आणि एम-पी-एस-सीचा फॉर्म भरल्यानंतर या नोकऱ्यांमध्ये आपल्याला आरक्षण दिलं जातं. तर ह्या सरकारी नोकऱ्यांमध्ये जर त्या मागासवर्गाचं प्रतिनिधित्व नसेल, तर राज्यसंस्था त्यांना आरक्षण देऊन त्या सरकारी नोकऱ्यांमध्ये त्यांचं प्रमाण वाढवण्याचं काम करतं. तर राज्यसंस्थेला ह्या मागासलेले जे वर्ग आहेत, त्या वर्गांसाठी आरक्षण देण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे. राज्यसंस्था हे आरक्षण देऊ शकतं. तर हे जे आरक्षण राज्यसंस्थेने दिलंय, असा राज्यसंस्थेला जो अधिकार मिळालाय, तो कलम 16(4) ह्या आर्टिकलने राज्यसंस्थेला हा अधिकार मिळालाय. राज्यसंस्था एस-सी, एस-टी किंवा मागासवर्गीय जे आहेत त्यांच्यासाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण जागा राखून ठेवू शकते, आरक्षण त्यांना देऊ शकते. तर हे जे आरक्षण आहे ते 16(4) द्वारे दिलं जातं आणि ह्या 16(4) चंच म्हणजे हा जो आर्टिकल आहे 16(4) हा आर्टिकल बरोबर आहे का? याचं एकदा परीक्षण करण्यासाठी हा आर्टिकल बरोबर आहे का? तर हे परीक्षण करण्यासाठी मग मंडल खटला झाला होता 1992 मध्ये आणि ह्या मंडल खटल्याने सांगितलं काय सांगितलं मंडल खटल्याने सांगितलं, की हे जे आपण करतोय, हे जे परीक्षण आहे,
16.4 हा बरोबर आर्टिकल आहे का चुकीचा आर्टिकल आहे याबाबतचं परीक्षण करण्यासाठी हा मंडल खटला झाला होता. तर इथपर्यंत आपल्याला मंडल खटल्याचं माहिती असायला पाहिजे. ठीक आहे. तर कोणत्या आर्टिकलचं परीक्षण केलं होतं मंडल खटल्याने? मंडल खटल्याने 16.4चं जे आर्टिकल या आर्टिकलचं परीक्षण केलं होतं. त्याचबरोबर ह्या मंडल खटल्याने जे उच्च जातीचे जे गरीब होते त्यांना जे 10%चं आरक्षण दिलं होतं, ते 10%चं आरक्षण रद्द केलं जावं, अशी शिफारस देखील या मंडल खटल्यामध्ये केली होती. ओबीसीसाठी जे 27% आरक्षण दिलं होतं, तर ते 27% आरक्षण हे वैध आहे, हे सुद्धा मंडल खटल्याने सांगितलं होतं. आणि नॉन क्रिमी लेयर किंवा क्रिमी लेयर हा जो भाग आहे, तर हा भाग सुद्धा मंडल खटल्याने तयार केला होता. जे नॉन क्रिमी लेयर तयार केलं आणि जे क्रिमी लेयर आहे, त्या क्रिमी लेयरला या याच्यातनं या मंडल खटल्याने वगळलेलं होतं. तर या मंडल खटल्यानं तर तो बदल केलाय, तर ते आपल्याला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे. तर मंडल खटल्याबद्दल ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. मंडल खटला 1992चा कोणत्या आर्टिकलचं परीक्षण केलं? 16.4चं. 27% ला वैध म्हटलं आणि नॉन क्रिमी लेयर आणि क्रिमी लेयर असा जो विभागणी आहे ती ह्या मंडल खटल्याने सुचवली होती. तर बाळा हे 16.4 हा जो आर्टिकल आहे, हा 16.4 आर्टिकल तुला लक्षात आला असेल. आता इथून पुढे आपल्याला इतर 2 आर्टिकल पाहिजेत. त्यातला पहिला आर्टिकल आहे 16.4 ए आणि दुसरा आर्टिकल आहे 16.4 बी. 16.4 ए आणि दुसरा आर्टिकल येतो 16.4 बी. तर हे जे आर्टिकल आहे ना, हे 16.4 ए, 16.4 बी हे आपल्याला परीक्षेसाठी फार फार महत्वाचे आहेत आणि त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. 16.4 ए काय म्हणतो, तर 16.4 ए आधी समजून घेऊया. 16.4 ए काय म्हणतो, की जे आरक्षण दिलंय एससी आणि एसटीला हे पदोन्नतीसाठी सुद्धा दिलं जाऊ शकतं. काय म्हणतं हे? आपण बघा ना, वरती आपण आर्टिकल बघितला, की वरती काय आर्टिकल बघितला, की जे आरक्षण एससी, एसटीला किंवा ओबीसीला जे आरक्षण आहे सरकारी नोकऱ्यांमध्ये, हे 4 नंबरच्या आर्टिकलने दिलंय. 16.4 ने हे आरक्षण दिलंय. 16.4 ए ने हे आरक्षण प्रमोशनसाठी दिले. पदोन्नती म्हणजे काय बाळा? हे आरक्षण प्रमोशनसाठी दिले. तर प्रमोशनसाठी हे जे आरक्षण आहे, हे कोणत्या आर्टिकलने दिलंय? तर 16.4 ए ने दिलं आणि हा जो आर्टिकल आहे 16.4 ए हा राज्यघटनेमध्ये 77वी घटना दुरुस्ती केली होती 1995 या सालामध्ये. आणि या 1995 सालाच्या 77व्या घटना दुरुस्तीने राज्यघटनेमध्ये 16.4 ए हा आर्टिकल ऍड केला आणि तो काय म्हणतो, एसटी एसटीला प्रमोशन मध्ये सुद्धा आरक्षण दिलं जाईल आणि तुम्हाला इथं आयोग चुकवतं तिथे तुम्हाला ह्या एससी एसटी मध्ये ओबीसी सुद्धा घालून देतं. तर ओबीसीला प्रमोशन मध्ये आरक्षण नाहीये. तर एससी आणि एसटीला प्रमोशन मध्ये आरक्षण दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हा 16.4 ए आर्टिकल आपल्याला सांगतो. 16.4 बी काय सांगतो, जर ह्या आरक्षण जे दिलेले आहेत आणि ह्या आरक्षण दिलेल्या जागा जर भरल्या नाही, तर नेमकं काय करता येईल? काय करू शकतं? या बाबतच्या ज्या तरतुदी आहेत, त्या तरतुदी 16.4 बी न राज्यघटनेमध्ये ऍड केल्या. आणि हा जो 16.4 बी जो आर्टिकल आहे, हा आर्टिकल 85वी घटना दुरुस्ती 2001 ने राज्यघटनेमध्ये ऍड केला. बाळा ह्या 2 घटना दुरुस्त्या पाठ करून घे. 77वी घटना दुरुस्तीने 16.4 ए ऍड केला. 85वी ची घटना दुरुस्ती तिने 16.4 बी ऍड केला. 16.4 ए ने एससी एसटीला प्रमोशनसाठी आरक्षण दिलं. 16.4 बी म्हणतो जर जागा भरल्या नाही या आरक्षणाच्या तर काय करता येईल? तर इथपर्यंतचे आर्टिकल तुला छानपणे माहीत असायला पाहिजे. त्याच्यानंतर 16.5 हा जो आर्टिकल आहे हा सांगतो की ज्या धार्मिक संस्था आहेत, एखाद्या विशिष्ट धर्माची जर धार्मिक संस्था असेल, तर त्या धार्मिक संस्थेवरती त्याच धर्माचा अनुयायी हा नेमण्यात येऊ शकतो. हा नेमण्याचा जो अधिकार आहे, तो आर्थिक अधिकार 16.5 ने आपल्याला मिळालेला आहे. समजा एखाद्या विशिष्ट धर्माची संस्था आहे, ते त्या धर्माच्या संस्थेवरती जो मेन अधिकारी आहे, त्याच धर्माचा नेमण्याची आपल्याला फंडामेंटल राईट मध्ये तरतूद केली 16.5 बी या आर्टिकलनुसार पाहायला मिळते. 103वी घटना दुरुस्ती झाली होती बाळा 2019 ला. पाठ पाहिजे, फार महत्वाची. 103वी घटना दुरुस्ती झाली होती 2019 ला. हिने ईडब्ल्यूएस ला 10% आरक्षण दिलं होतं. ईडब्ल्यूएस ला किती टक्के आरक्षण दिलंय? 10. तुम्हाला फसवण्यासाठी ते 13% देतात. 13% नाही, ईडब्ल्यूएसचं आरक्षण किती टक्के आहेत? 10% आरक्षण. आणि याने राज्यघटनेमध्ये 16.6 नंबरचा आर्टिकल ऍड केलाय. 16.6. आता 16.6 आर्टिकल काय म्हणतो, की तुम्हाला सरकारी नोकऱ्यांमध्ये ईडब्ल्यूएस म्हणजे आर्थिक दुर्बल जे घटक आहे, म्हणजे एससी, एसटी, ओबीसी यांचं जे आरक्षण ज्या लोकांनी घेतले ते सगळे लोक सोडून उरलेले जे जर लोक आहेत आणि जर ते आर्थिक दुर्बल असतील, ईडब्ल्यूएस असतील, तर त्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षण दिलं जातं. आणि 10% आरक्षण देण्यासाठी राज्यघटनेमध्ये
16.6 हा आर्टिकल केला आणि त्यासाठी 103वी घटना दुरुस्ती 2019 रोजी करण्यात आली. आर्टिकल 16 फार महत्वाचा आहे. छानपणे तुला समजलं असेल. जर काही गोष्टी नसेल कळल्या तर ही व्हिडिओ परत एकदा तुम्ही बघायला पाहिजे. फार महत्वाचा आर्टिकल आहे 16 नंबरचा. पुढचा आर्टिकल आहे एमपीएससी साठी ऑल टाइम फेवरेट आर्टिकल आहे आर्टिकल 17. अस्पृश्यता बंदी केली आहे. तुम्हाला अस्पृश्यता नाही पाळता येणार भारतामध्ये. तुम्ही एखाद्या विशिष्ट जातीचे आहेत, विशिष्ट धर्माचे आहेत आणि म्हणून तुम्ही जर एखाद्याला अधिकार नाकारत असतील, त्याच्यासोबत तुम्ही चुकीचं वागत असाल, त्याला अस्पृश्य म्हणून जर हिणवत असाल, तर त्या समोरच्या व्यक्तीला सुप्रीम कोर्टमध्ये जाण्याचा अधिकार आहे कलम 17 नुसार अस्पृश्यतेच्या विरोधात. की अशी व्यक्ती मला अस्पृश्य म्हणते, मला अस्पृश्य म्हणून चुकीची वागणूक देते, हीन वागणूक देते, या अधिकाराखाली तुम्ही सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकता. आणि सुप्रीम कोर्टमध्ये जाण्यासाठी तुम्ही कलम 32चा वापर करू शकता. कलम 32 नुसार तुम्हाला तुमचं जर मूलभूत हक्कांचं उल्लंघन होत असेल, जे मूलभूत हक्क मिळाले तर आपल्याला त्या मूलभूत हक्कांचं जर उल्लंघन होत असेल तर कलम 32 नुसार तुम्हाला सुप्रीम कोर्टमध्ये जाण्याचा मूलभूत अधिकार प्राप्त होतो. तर ही जी हेडलाईन आहे, ही हेडलाईनच तुला परीक्षेमध्ये विचारली जाईल. कायमस्वरूपी हेच विचारलं जातं. त्यामुळे त्याचं टेन्शन नको घेऊस. थोडंसं व्हॅल्यू ऍडिशनला वरचं एकदा तुझं छानपणे झालं, पाठ झालं, की मग व्हॅल्यू ऍडिशनला या खालच्या गोष्टी पाठ करायच्या. अस्पृश्यता कायदा कोणत्या सालाचा आहे? तर अस्पृश्यता कायदा 1955चा आहे. कोणत्या सालामध्ये त्याचं नाव बदललं? तर 1976 मध्ये त्याला नागरी हक्क संरक्षण कायदा 1955 हे नाव 1976 या सालासाठी दिलं. 1989 ला याचं नाव आणखी बदललं. याला अनुसूचित जाती आणि जमाती कायदा 1989 असं नाव केलं. तर ह्या तिन्ही सालापैकी हे जे साल हे तुझं पाठ असायला पाहिजे आणि हे साल पाठ असायला पाहिजे. अस्पृश्यता कायदा कधीचा? तर 1955चा. त्याचं नाव नागरी हक्क संरक्षण कायदा कधी केलं? तर 1976 ला केलं. अनुसूचित जाती जमाती कायदा 1989 ला केला. तर हे आर्टिकल 17 आहे. त्याची हेडलाईन तुला प्रिलिम मध्ये विचारली जाईल. जोड्या लावायला हा प्रश्न येईल. पुढचा आर्टिकल येतो आर्टिकल 18 आणि आर्टिकल 18 म्हणतो किताब नष्ट करायची. पूर्वी बघा एखाद्याला राजा, रायबहाद्दूर अशा ज्या उपमा आहेत, रायबहाद्दूर अशा उपमा हे इंग्रज अधिकारी भारतीय लोकांना द्यायचे. याला किताब म्हटलं जायचं. आणि अशा जर काही उपमा काही लोकांना जर दिल्या तर समाजामध्ये भेद निर्माण होतो. आपल्यापेक्षा कोणीतरी श्रेष्ठ आहेत अशी जाणीव ह्या लोकांमध्ये निर्माण होते आणि मग कुठेतरी हा व्यक्ती यांच्यावरती अन्याय करायला सुरुवात करतो आणि म्हणून राज्यघटनेमध्ये याला किताब नष्ट केलेला. या अशा पदव्या नका देऊ आम्हाला, आम्ही सगळे समान आहे, या मताचा आपण अधिकार हा मताचा आपण अवलंब केला आणि कलम 18 नुसार या जी दिलेल्या ज्या पदव्या होत्या त्या पदव्या आपण रद्द केल्या. कलम 18 काय म्हणतो? किताब नष्ट करतो. इन डिटेल करण्याची आवश्यकता नाही. जोड्या लावायला प्रश्न येतो. जोड्या लावायचा हा प्रश्न तुला छानपणे याच्यावरनं जमून जाईल. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा आर्टिकल पाहायचा आहे, आर्टिकल 19. एमपीएससीच्या जो फंडामेंटल राईट्स हा जो चॅप्टर आहे आणि या चॅप्टर मधला आत्ता हा कलम 19 तुझ्यासाठी फार फार महत्वाचा आहे. ऑल टाइम फेवरेट एमपीएससीचा भाषण स्वातंत्र्य याला म्हटलं जातं. आपण भारतामध्ये म्हणतो बघा मला बोलण्याचा अधिकार आहे, मला भाषणाचा अधिकार आहे. आपल्याला बोलण्याचा अधिकार दिला जातो, आपल्याला भाषण करण्याचा अधिकार आहे, आपल्याला हा अधिकार दिलाय. आपण नेहमी म्हणत असतो की माझा बोलण्याचा अधिकार आहे. अरे बाळा, हा जो अधिकार आहे हा तुला कोणत्या आर्टिकलने दिलाय? तो कलम 19 आहे. ह्या कलम 19 ने तुम्हाला भाषण स्वातंत्र्याचे जे अधिकार आहेत ते भाषण स्वातंत्र्याचे अधिकार दिलेले आहेत. तर याच्यामध्ये 6 अधिकार येतात. हे 6चे 6 तुला ओळीनुसार पाठ करायचे. मी म्हणतो ना बाळा, जे पाठ करायचं तर ते पाठच करायचं. कलम 1 नुसार 19च्या 1 मध्ये तुम्हाला भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलंय. भाषण म्हणजे काय? बोलण्याचं स्वातंत्र्य दिलंय. तुम्ही बोलू शकता, तुमचे मत मांडू शकता, तुमचे विचार मांडू शकता. तर या अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुम्हाला कलम 19.1 नुसार मिळतं. मग 19.1 नुसार ह्या 19.1 मध्ये तुम्हाला नेमकं काय काय मिळतं? अभिव्यक्ती म्हणजे नेमकं काय काय? तर तुम्हाला तुमचं मत मांडता येऊ शकतं. तुम्ही तुमची जाहिरात छापू शकता. तुम्ही निदर्शनं करू शकतात. पण तुम्हाला संप करण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. हे लक्षात ठेवा. संप करण्याचा अधिकार 19 नुसार प्राप्त होत नाही. तुम्हाला शांतता हवी. तुम्हाला ही शांतता मिळण्याचं स्वातंत्र्य मिळू शकतं. तुम्हाला लिहून किंवा मुद्रण करून तुम्हाला तुमचं मत मांडण्याचं स्वातंत्र्य मिळतं. मुद्रण स्वातंत्र्य कोणत्या कलमामध्ये दिलं असं राज्य व्यवस्था एमपीएससी प्रश्न विचारते. मुद्रण स्वातंत्र्य हे तुला 19 मधल्या 1 ह्या आर्टिकलमध्ये मुद्रण स्वातंत्र्य. हे 1, 2, 3, 4, 5, 6 हे विशेष अधिकार आहेत.
या विशेष अधिकाराच्या आतमध्ये मुद्रण स्वातंत्र्य येतं. तर हे मुद्रण स्वातंत्र्य असा 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 विशेष अधिकार नाही दिलेला तुला मुद्रण स्वातंत्र्याचा. मुद्रण स्वातंत्र्य 19(1) आतमध्ये दिले. हे नीट लक्षात घे. इथं 2 प्रश्न तुला विचारतील. मुद्रण स्वातंत्र्य कुठे येतं? तर मुद्रण स्वातंत्र्य 19(1) ह्या आर्टिकलमध्ये येतं. पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न काय येईल बघ. तर मुद्रण स्वातंत्र्य हा विशेषाधिकार दिलाय का हो? तर नाही. या 6 मध्ये दिसतोय का तुला वरचा? मग असं जर सातवा क्रमांक टाकून जर मुद्रण स्वातंत्र्य दिलं असतं, तर तो तुझा विशेषाधिकार झाला असता. आणि असं केलंय का रे त्याने? नाही केलं असं म्हणजे हा तुझा विशेषाधिकार नाही. या 2 गोष्टी तुला लक्षात ठेवायच्या. तर त्यातल्या कलम 19(1) मध्ये तुला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलंय. काय दिलंय बाळा तुला? अभिव्यक्ती स्वातंत्र्य, बोलण्याचं स्वातंत्र्य. पण तुला इथं संप नाही करता येणार. तुला आरटीआयचं पण स्वातंत्र्य दिलंय. म्हणजे तुला एखाद्या सरकारी कामाची माहिती मागवण्याचं सुद्धा स्वातंत्र्य तुला यातनं मिळतं. 19(2) सांगतो एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य. तुम्ही भारतीय नागरिक आहे, तुम्हाला एकत्र येऊ शकता तुम्ही. तुम्हाला असं कोण नाही म्हणू नाही शकत की तुम्ही 5 लोक एकत्र का बरं आले. तर आपला हा स्वातंत्र्य एकत्र येण्याचा. आपण संघटना स्थापू शकतो. मित्र एकत्र येऊन आपल्याला जर संघटना स्थापायची असेल, तर तो आपला मूलभूत अधिकार 19(3) मध्ये तुला संघटना स्थापन करण्याचा अधिकार दिलाय. 19(4) मध्ये मुक्तपणे संचार करण्याचा अधिकार दिलाय. भारतामध्ये कोणत्याही राज्यामध्ये, कोणत्याही प्रदेशामध्ये तुला जाण्याचा जो अधिकार आहे, तो 19(4) ने दिलाय. भारतामध्ये कुठेही राहण्याचा, स्थायिक होण्याचा जो अधिकार आहे, तो 19(5) ने दिलाय. आणि कोणत्याही भारताच्या कोणत्याही प्रदेशामध्ये तुला व्यवसाय करण्याचं जे स्वातंत्र्य आहे, ते कलम 19(6) ने दिलंय. हे 6चे 6 तुला हेडिंगनुसार पाठ असावे, अशा अपेक्षा आहे. 19(1) मध्ये भाषण स्वातंत्र्य, 2 मध्ये एकत्र येण्याचे स्वातंत्र्य, 3 मध्ये संघटना स्थापण्याचे स्वातंत्र्य, 4 मध्ये मुक्तपणे संचाराचं स्वातंत्र्य, 5 मध्ये कुठेही स्थायिक होण्याचं, राहण्याचं स्वातंत्र्य आणि 6 मध्ये तुला कोणताही व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य. याच्यामध्ये मुद्रण स्वातंत्र्य कलम 19(1) मध्ये येतं, तो विशेष अधिकार नाही. इथं मत मांडण्याचा अधिकार 19(1) नुसार काय मिळतं? मत मांडता येतं, जाहिरात करता येते, निदर्शने करता येतात, शांततेचे स्वातंत्र्य मिळतं, संपाचा अधिकार मिळत नाही, आरटीआय तू मागवू शकतो. हे सगळेचे सगळे जे अधिकार आहेत ते तुला 19(1) अंतर्गत मिळतात. पक्षाच्या बंदच्या विरोधात तुम्हाला 19(1) नुसार हा जो आर्टिकल आहे, हा तुम्हाला पक्षाच्या बंदच्या विरोधात सुद्धा तुम्ही उपभोगू शकता. ठीक आहे. हे तुला पाठ पाहिजे, क्रमाने पाठ पाहिजे. आता याच्यावरती मर्यादा घातल्यात. 100% मर्यादा घालतात ना. मग तुम्हाला जर बोलायचं जर ठरवलं, तुम्ही लोकांना शिव्या द्याल, काही पण म्हणाल. जमतं का असं? नाही. तुम्हाला इथं मर्यादा घातलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या स्वतःची मनमानी करू शकत नाही. मनमानी करण्याचा अधिकार तुम्हाला इथं मिळत नाही. तर मर्यादा कोणत्या घातल्या? आता मी एक लक्षात घे. तुला मी इथे एक ट्रिक सांगतो. काय मर्यादा कोणत्या घातल्या याच्यापेक्षा तुला कोणत्या गोष्टीवरून मर्यादा घालता येत नाहीयेत हे पाठ करू आपण. म्हणजे काय? म्हणजे काय? आता मी सांगतो बघा तुला. शासनावरती टीका करता येते का हो? तर तुम्हाला शासनावरती टीका करता येईल. हे जे 19 अधिकार आहेत, भाषण स्वातंत्र्याचा जो अधिकार आहे, या अधिकाराच्या खाली तुम्हाला शासनावरती टीका करता येऊ शकते. तुम्हाला शासनावर टीका करण्यासाठी मर्यादा नाहीये, पाठ करायचं. स्वतःच्या भावना व्यक्त करण्यावरती मर्यादा आहेत का हो? तर नाही. याच्यावरती मर्यादा नाहीये. तुम्हाला स्वतःच्या भावना व्यक्त करता येतील. प्रांताची सुरक्षतेच्या वरून तुमच्यावरती मर्यादा घालता येतील का हो? तर नाही. प्रांताच्या सुरक्षतेच्या कारणावरून तुमच्यावरती मर्यादा घालता येणार नाही. तुम्ही बोलू शकता. जरी प्रांताची सुरक्षितता ढासळली जात असली, तरी तुम्हाला बोलण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि सगळं जग जिथं फसतं ते आधी पाठ कर. अल्पसंख्याकांचं संरक्षणावरनं, त्याच्या अल्पसंख्याकांचं संरक्षण करण्यासाठी तुझ्या भाषण स्वातंत्र्यावरती मर्यादा घालता येतील का? तर नाही. अल्पसंख्याकांच्या स्वातंत्र्य करण्यासाठी सुद्धा, त्या कारणावरून सुद्धा तुझ्यावरती मर्यादा घालता येणार नाही. हे तुला तुला हे पाठ करायचं छानपैकी. सर्वसाधारण जनतेचं हित याच्यावरनं तुझ्या भाषण स्वातंत्र्यावरती मर्यादा घालता येतील का रे बाळा? तर नाही. सर्वसाधारण जनतेचं हित जरी तुला करायचं असलं, तरी तुझ्या भाषण स्वातंत्र्यावरती मर्यादा घालता येणार नाही. किती गोष्टींवरती मर्यादा नाही घालता येत रे बाळा तुला? हे बघ, शासनावरती टीका करतोय तू, मग म्हणून मर्यादा घालता येणार नाही. तुला शासनावरती टीका पण करता येईल, स्वतःच्या भावना पण व्यक्त करता येतील. प्रांताची सुरक्षितता जरी ढासळत जात असली, तरी तुला बोलता येणार आहे.
अल्पसंख्याकांच्या हिताचा जरी प्रश्न असला तरी तुझ्या भाषण स्वातंत्र्यावरती मर्यादा नाही येणार आहे. सर्वसाधारण जनतेचा हिताचा जरी प्रश्न असला तरी तुझ्या भाषण स्वातंत्र्यावरती बंधनं घालता येणार नाही. बाकी हे जे 1, 2, 3, 4, 5 हे 5 कारणं जर सोडले ना, इतर बाकीच्या सगळ्या कारणांवरनं तुझ्यावरती मर्यादा घालता येतील. हे 5 प्रकर्षाने पाठ कर. हा, तुला कुठं फसतो तू? इथं फसू शकतो. तुला असं वाटेल, अरे अल्पसंख्याकांचं संरक्षण करायचं म्हणजे मग आपल्यावरती मर्यादा घालता येऊ शकतं, असं वाटू शकतं. पण नाही, या 2 ठिकाणी तू फसशील म्हणून हे मी लाल अक्षरात तुला करून दिले. ठीक आहे. आता नेमकं कोणत्या गोष्टीवरून तुझ्यावर मर्यादा घालता येतील, आता आपण बघू. कोणत्या गोष्टींवरून आपल्यावरती भाषणाच्या जे स्वातंत्र्य दिलंय, त्यावरती खालीलपैकी कोणत्या गोष्टीवरून मर्यादा घालता येतील? हां, आता बघ. आता जर देशाची सुरक्षिततेचा जर प्रश्न असेल, देशाच्या सुरक्षेचा जर प्रश्न असेल, तर 100% तुझ्या बोलण्यावरती मर्यादा घालावं लागेल. तुझं तोंड बंद करावं लागेल. देशाची सुरक्षितता जर तू खराब करत असशील, तर पहिल्यांदा तुझं तोंड बंद कर. म्हणजे तुझ्यावरती मर्यादा घालतील. तुला दुसऱ्याची बदनामी जर तू तोंड उचकलं आणि लोकांची बदनामी करायला सुद्धा सुरुवात केली, तर तुझ्यावरती मर्यादा घालतील. आता या खालची हे जे आहेत ना, हे पाठ करून घे. तर बदनामी तुला नाही करता येणार. आम्ही तुला भाषण स्वातंत्र्य दिलं. लोकांची बदनामी करण्यासाठी तुला भाषण स्वातंत्र्य दिलेलं नाही. याच्यावरून तुला मर्यादा घालता येते. परदेश मैत्री. समजा आमच्या भारताचे आणि अमेरिकेचे चांगले संबंध आहेत आणि तू तुझं तोंड उचकलं आणि तुझ्यामुळे आमचे संबंध खराब व्हायला लागले, तर तुझ्या तोंड उचकण्यावरती मर्यादा घालता येतील. मग मर्यादा आम्हाला घालाव्या लागतील. बरोबर? जर तू सरकारच्या विरोधात लोकांना बंड करण्यासाठी जर प्रवृत्त करत असशील तर, अरे तुला असं बंड नाही करता येणार. सरकार विरुद्ध लोकांना बंड करण्यास तू प्रवृत्त करतो. त्यांना प्रोव्होक करतो. मग तुझं तोंड बंद करावं लागेल. मग तुझ्यावरती मर्यादा घालता येतील. सार्वजनिक सुव्यवस्था जर तू खराब करत असशील, दारू पिऊन दंगानाच करत असतील, सार्वजनिक सुव्यवस्था जर तू खराब करत असशील, तू तोंड उचकत असशील तर तुझं तोंड बंद करावं लागेल, मर्यादा घालाव्या लागतील. नैतिकतेचं उल्लंघन करत असशील तू, नैतिकतेचं उल्लंघन म्हणजे अश्लील चाळे करत असशील, अश्लील तू लँग्वेज वापरत असशील, नैतिकतेचं जर तू उल्लंघन करत असशील, तुझं तोंड बंद करावं लागेल, मर्यादा घालाव्या लागतील. राज्याची सुरक्षितता जर खराब होत असेल, तुझ्यामुळं महाराष्ट्राला पूर्ण प्रॉब्लेम येतोय असं तू घाणघाण बोलतोय, तर तुझ्या तोंडावरती मर्यादा घालाव्या लागतील. सभ्यता खराब करतोय तू, मर्यादा घालाव्या लागतील. नीतिमत्ता खराब करतोय, मर्यादा घालाव्या लागतील. न्यायालयाचा जर तू अपमान करत असशील, तर बाळा तुझ्या तोंडावरती तुला बंधनं घालावे लागतील. मग त्याच्यावरती मर्यादा येतील. पण कायदे मंडळाचा जर तू अपमान करत असशील, तर त्याच्यावरून मर्यादा तुला घालता येणार नाही. तू किती पण तू कायदे मंडळाचा तुला वाटेल तेवढं तू अपमान करू शकतो. या कारणावरनं तुझ्या भाषण स्वातंत्र्यावरती मर्यादा घालता येणार नाही. भारताच्या एकतेचा आणि अखंडतेचा किंवा सार्वभौमत्वाचा जर प्रश्न उपस्थित होत असेल तुझ्या बोलण्यावरनं, तर ह्या गोष्टींवरनं तुझ्यावरती मर्यादा घालता येतील. तर ह्या कशावरनं मर्यादा घालता येतील? तर हे जे कारण आहेत, या कारणांवरनं मर्यादा घालता येतील. पण प्रांताची सुरक्षितता, अल्पसंख्याकांचा प्रश्न, शासनावर टीका, स्वतःच्या भावना व्यक्त करायच्या, सर्वसाधारण जनतेचं हित आहे, ह्या गोष्टींवरनं तुझ्यावरती मर्यादा घालता येणार नाही. हे छानपणे वरचे पाठ 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 करा आणि या खालच्या गोष्टी आल्या का डायरेक्ट डोळे झाकून मर्यादा घालता येतील. येस म्हणा. इथं बदनामी पाठ करा, बदनामी करता येणार नाही. तर हा 19 मधले ह्या ज्या गोष्टी सांगितल्या ना बाळा, हे क्रम पाठ करणं, हे करणं, हे तुला करायचंय. अनेक वेळा कर, छानपणे कर, पण त्याच्यावरती प्रश्न पडतात, तुला ते जमायला पाहिजे. मुद्रण स्वातंत्र्य जे आहे ना, ते 19.1 आपण बघितलं ना मगाशी मुद्रण स्वातंत्र्य. ते कोणत्या कलमात येतं? तर 19.1 हा जो कलम आहे त्याच्या अंतर्गत मुद्रण स्वातंत्र्य येतं, ज्याला आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या असं म्हटलं. तर ह्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे दिलंय आपल्याला 19.1 मध्ये, त्याच्या आतमध्ये आपल्याला मुद्रण स्वातंत्र्य मिळते. याला विशेषत्वाने त्याचा समावेश केला नाही. त्याला असं म्हटलंय का 19.7 मध्ये आपण त्याला ऍड केलंय का? नाही. त्याला असं विशेष असा दर्जा आपण दिलेला नाहीये. 19.1 मधला ए जो आहे, 19.1 मधला ए जे आहे ते मुद्रण आणि प्रसार माध्यमांचं स्वातंत्र्य. म्हणजे काय, याचा अर्थ काय रे? परत एकदा, मुद्रण आणि प्रसार माध्यमांचं स्वातंत्र्य कशात येतं? तर हेच ते 19.1 ए मध्ये येतं. हा ए नाही लक्षात ठेवलं तरी चालतं. 19.1 ए मध्ये येतं. याचा उल्लेख 7व्या परिशिष्टामध्ये केलाय. तर हे तुला परीक्षेला फसवायला देतात. असा काही उल्लेख 7व्या परिशिष्टामध्ये केलेला
नाही. तर मुद्रण स्वातंत्र्य 19.1 मध्ये येतं. हे तू छानपणे पाठ करून ठेव. कलम 19.2 जो आहे, कलम 19.2 काय म्हणतो? एकत्र येण्याचं स्वातंत्र्य. हा कलम 19.2 ने दिला. आम्ही 5 मित्र एकत्र येतो. याला म्हणायचं 19.2 चं स्वातंत्र्य. तर 19.2 चा अधिकार. तर ह्या एकत्र येण्यावरती म्हणजे 19.2 वरती काही बंधनं घातली आहेत. आणि हे जे 19.2 चे जे बंधन आहेत, हेच बंधनं प्रसार माध्यमांवरती सुद्धा लावलेले आहेत. तर प्रसार माध्यमांवरती कोणतं बंधनं लावलेत? तर 19.2 चेच बंधनं प्रसार माध्यमांवरती लावलेले आहेत. 19.2 काय रे? एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य आहेत. आणि ह्या एकत्र जमण्याच्या स्वातंत्र्यामध्ये आपल्याला संप करण्याचा अधिकार मिळतो का? तर आपल्याला याच्यामध्ये संप करण्याचा अधिकार मिळत नाही. तर ह्या 19.2 वरती कोणत्या मर्यादा घातल्या आहेत? तर याच्यावरती म्हणजे 19.2 वरती म्हणजे एकत्र जमण्याच्या स्वातंत्र्यावरती कोणत्या मर्यादा घातल्यात? तर 2 मर्यादा घातल्यात. भारताचं सार्वभौमत्व आणि एकात्मता. जर तुम्हाला सार्वभौमत्व तुम्ही खराब करत असेल, देशाची एकता एकात्मता खराब असेल, तर तुम्हाला 19 म्हणजे तुम्ही एकत्र येण्याने जर भारताचं सार्वभौमत्व आणि एकात्मता जर खराब होत असेल, तर 19.2 नुसार तुमच्यावरती बंधनं घालता येतील. जर तुम्ही सार्वजनिक सुव्यवस्था एकत्र येऊन जर सार्वजनिक सुव्यवस्था खराब करत असतील, तर तुमच्यावरती कलम 19.2 अंतर्गत मर्यादा घालता येतील आणि ह्याच कारणावरून तुम्हाला तुमचं जे प्रसार माध्यमांचं स्वातंत्र्य आहे, या प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्यावर ह्या कारणांवरून सुद्धा मर्यादा घालता येते. तर प्रसार माध्यमांवरचं जे स्वातंत्र्य आहे, त्यावर कलम 19.2 नुसार मर्यादा घालता येतात. तर हा जो मुद्दा आहे तो तुला छानपणे कळला पाहिजे. आय थिंक तुला ते छानपणे लक्षात राहील. चला पुढे. 19.3 काय म्हणतो रे बाळा? संघटना स्थापण्याचा अधिकार. बरोबर ना? संघटना स्थापन करण्याचा अधिकार. स्थापन करण्याची मान्यता किंवा स्थापन करण्याचा अधिकार. 97वी घटना दुरुस्ती 2011 ने सहकारी सोसायटी स्थापन करण्याचा अधिकार दिला. म्हणजे आपल्याला कलम 19.3 ने काय अधिकार दिला होता? तुम्हाला संघटना स्थापन करता येते. हा अधिकार 19.3 ने दिला होता. पण 97वी घटना दुरुस्ती झाली 2011 ला आणि या नुसत्या संघटनाच नाही तर तुम्हाला सहकारी सोसायट्या स्थापण्याचा अधिकार मिळालेला आहे. फार महत्वाचा मुद्दा अनेक वेळा परीक्षेला विचारतात. सहकारी सोसायट्या स्थापण्याचा अधिकार कोणत्या घटना दुरुस्तीने मिळालाय? तर जी 97वी घटना दुरुस्ती आहे, या 97व्या घटना दुरुस्तीने तुम्हाला सहकारी सोसायटी स्थापण्याचा अधिकार मिळालेला आहे. आर्टिकल 19 तुम्हाला अंतर्गत संचाराचं स्वातंत्र्य देतो आणि आर्टिकल 21 तुम्हाला देशाबाहेर संचार करण्याचा अधिकार देतो. आर्टिकल 19.5 काय म्हणतो बघा? भारतात तुम्हाला कोठेही फिरता येईल, संचार करता येईल. 19 तुम्हाला भारतात फिरता येईल हे सांगितलंय. तर 19 काय म्हणतो? अंतर्गत संचार. भारताच्या आतमध्ये संचार करण्याचा अधिकार तुम्हाला 19 नुसार मिळतो. पण तुम्हाला देशाबाहेर संचार करण्याचा जो अधिकार आहे, तो कलम 21 नुसार मिळतो. दोघांमधला फरक काय आहे? तो छानपणे तुला कळला पाहिजे. तुझ्या परीक्षेला यावरती प्रश्न 100% विचारतात. तर तुझं हे पाठच झालं पाहिजे. थँक यू सो मच. पुढचा जो आपला व्हिडिओ आहे ते कलम 20 वरती येईल. थँक यू सो मच.